मवियाच्या 8 उमेदवारांनी ठोठावलेत आता हायकोर्टाचे दार। त्याचं कारण आहे विधानसभेतील मवियाचे 8 पराभूत उमेदवार थेट कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। अनियमितता झाल्यामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। नव्यानं निवडणूक घेण्याची या उमेदवारांची मागणी आहे। मवियाच्या 8 पराभूत उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं दार आता ठोठावलेलं आहे। या उमेदवारांनी शनिवारी विजय उमेदवारांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केल्यात। यामध्ये फडणवीसांविरोधात प्रफुल्ल गुडदे, राजेश वानखेडे यांच्या विरोधात यशोमती ठाकूर, मनोज कायंदे यांच्या विरोधात राजेंद्र शिंगणे यांनी ही याचिका दाखल केली आहे। इलेक्शन प्रोसेसवर जनतेचा आणि आमचा पण विश्वास उठतो आहे आणि त्या अनुषंगाने इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपेरंट झाली पाहिजे। ठीक आहे, एखादं इलेक्शन माणूस हरू शकतो, पण अशा प्रकारे जे जनतेच्या मनात आहे ते इलेक्शनमध्ये ते रिफ्लेक्ट झालं नाही आणि म्हणून संभ्रमित वातावरण आहे सगळीकडे। या ठिकाणी आमची मागणी आहे की इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपेरंट झाली पाहिजे। ज्या काही गोष्टी लपून छपून होत आहेत त्या न होता क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे आणि डेमोक्रेसीला, लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी PIL केलेला आहे।